रणजितसिंह हिंदूराव नाईक निंबाळकर यांचा मी सांगोला तालुक्याचा उमेदवार प्रतिनिधी म्हणून आज मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मी काम करत आहे आणि संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघाचा जर आत्ता जे कल पाहता तर अतिशय उत्स्फूर्त मतदान सर्वच तालुक्यामध्ये चालू आहे आणि त्यातल्या त्यात सांगोला तालुक्यामध्ये मतदानाची संख्या जास्तीत जास्त मतदार या ठिकाणी उन्हाळ्याचे दिवस असताना उन्हाचे दिवस असतानासुद्धा घराबाहेर पडून उत्स्फूर्तपणे आज मतदान करतायत. त्यामुळं मला निश्चित खात्री आहे की ज्यावेळा जास्त मतदान होतं त्यावेळा निश्चितपणानं सत्ताधाऱ्याला लोक पाठीशी आहेत अशा पद्धतीचा संदेश आपल्या या तालुक्यामधून सांगोला तालुक्यातून जातो आहे आणि हिंदूराव आपले रणजितसिंह हिंदूराव नाईक निंबाळकर आमच्या तालुक्यातून 30,000च्या पुढे मताधिक्य घेणार 30,000च्या पुढे आणि मतदारसंघातून लाखाच्या आसपास मताधिक्याने या ठिकाणी विजय होणार आता आमची खात्री झालेली आहे. कारण लोकांचा उत्साह पाहिला असता लोकांची मोदी साहेबाबद्दल कामाची प्रतिक्रिया पाहत असताना ती निवडणूक लोकांनीच मनावर घेतलेली आहे आणि कुणाला मतदान करायचे ठरवलं असल्यामुळं कुठल्या आमिषालाही बळी पडत नाहीत. लोक स्वयंस्फूर्तीने येऊन मतदान करायला लागले. ती माझ्या मतदानाच्या आयुष्यामधली ही पहिली वेळ आहे की असं उत्स्फूर्तपणे मतदान करणाऱ्या आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळं निश्चितपणानं आमचा उमेदवार 1 लाखाच्या फरकानं माढा लोकसभा मतदारसंघातून विजय होईल आणि सांगोला मतदारसंघातून 30,000 मतानं किंवा त्याच्याहीपेक्षा जास्त मतानं या ठिकाणी निवडून येऊ शकतो. एक रणजितसिंह नाईक निंबाळकर उमेदवाराचा मी प्रतिनिधी म्हणून जे काम पाहिलं आहे त्यामुळं मला या तालुक्याचा पूर्ण अंदाज आलेला आहे.